द एम्पॉवर फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्काराने गौरविलेल्या लेखिका स्वर्गीय सुजाताबाई भागवत लिखित विस्मृत वीरांगना या पुस्तकाचे प्रकाशन इतिहास तज्ज्ञ डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी द एम्पॉवर फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त संदीप नुलकर, फाउंडेशनच्या डायरेक्टर ऑफ मिशन तन्मय खिरे आणि सुजाताबाईंचे नातू चंद्रकांत आणि जयंत कुटे तसेच नात नंदिता नुलकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी अनुबाई घोरपडे आणि राणी दीपाबाई भोसले आणि आजची पिढी या विषयावर डॉक्टर राजा दीक्षित यांचे भाषण झाले। तसेच नंदिता नुलकर यांच्या हस्ते 10 मुलींचा विशेष सत्कार करून त्यांना प्रकाशित झालेले पुस्तक भेट म्हणून दिले गेले। मी उच्च शिक्षण घेणारच, नवरा माझ्या पसंतीचाच असणार, हुंडा देणार नाही, कुटुंब छोटे ठेवणार, मी नोकरी किंवा व्यवसाय करणारच आणि मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, अशी प्रतिज्ञा द एम्पॉवर फाउंडेशनच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आलेल्या मुलींनी घ्यावी, असा सल्ला देऊन डॉक्टर राजा दीक्षित पुढे म्हणाले, हे संशोधनपूर्ण लिहिलेले पुस्तक असून यात संशोधन आणि साहित्य यांची सांगड घातली गेली आहे। इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे। यामध्ये पोवाड्याच्या रचना देखील असून लेखिकेचा प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याला श्रेय देण्याची वृत्ती त्यांच्या लिखाणामधून दिसून येते। हे पुस्तक ज्या काळात लिहिले गेले त्यावेळी राज्यात स्त्रीवाद उफाळून आला होता, स्त्रीविषयी जाणीवा वाढत चालल्या होत्या। आजही अशा चळवळी सुरू आहेतच, म्हणजेच आजचा काळ फार बदलला आहे असे नाही। नुकत्याच फेटाळल्या गेलेल्या स्त्रियांविषयक विधेयकावरून आपला समाज आजही पुरुषशाही आहे हेच दिसते। या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आजच्या काळात नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल। म्हणजे स्त्रियांसाठी संसदेत राखीव जागा देण्याचं विधेयक आमच्या संसदेमध्ये पास होऊ शकत नाही। आमचे प्रतिनिधी देशाचे याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? म्हणजे याच्यातच स्त्री विषयक आजची आपली काय दृष्टी आहे याच्यावर प्रकाश पडतो। त्या तो एक दुर्दैवी असा भाग आहे। कोणतंही वर्तमानपत्र उघडा, स्त्रीवरच्या अत्याचाराची बातमी नाही असा एक दिवस नाही। अत्यंत क्लेश होतात, एक दिवस असा जात नाही। टीव्हीवरच्या बातम्या सध्या बघवत नाही अशी परिस्थिती आहे। तसं पाहायला गेलं वरवर तर आपण खूप मोठं यश मिळवलंय बरं का स्त्रियांच्या बाबतीत। आपण स्त्रीला पंतप्रधान केलं, आपण स्त्रीला राष्ट्रपती केलं दोन स्त्रियांना, आपण काही स्त्रियांना मुख्यमंत्री केलं। महाराष्ट्रात आता एका स्त्रीला आपण उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे। पुण्या मुंबईत महापौरपदी पण स्त्रिया आहेत। लाडकी बहीण म्हणून आपण स्त्रियांचं कौतुक करतोय राजकीय पातळीवर, हे सगळं चालू आहे। पण असं झाल्यामुळे स्त्रीच्या जीवनात काही बदल झाला का? खऱ्या अर्थाने हे बदल हे झाले असतील की स्त्रिया शिकायला लागल्या, नोकऱ्या करायला लागल्या, कर्तृत्व गाजवायला लागल्या, अंतरिक्ष यात्री बनल्या, हे सगळं झालं, ठीक आहे आणि ते चांगलंच आहे। परंतु अजूनही आपला समाज आणि आपली समाज व्यवस्था ही पुरुषशाही व्यवस्था आहे। साधं बघा, निवडणुकीच्या वेळेला मत मागायला जेव्हा जातात प्रचाराला घरोघरी, तेव्हा घरातला पुरुष काय सांगतो त्यांना? काळजी करू नका, सगळी मतं आमची तुम्हाला आहेत। कोण रे तू सांगणारा? म्हणजे असं आहे की तुझं मत असेल पण तू असं गृहीत कसं धरतोस की हेच मत माझ्या बायकोच आहे? पण हे गृहीत धरलेलं, हे गृहीत धरणं जे आहे ते पुरुषशाही वृत्तीतून येतं। त्यामुळे आपल्याला असं दिसेल की पुरुषशाही वृत्ती आहे, भोगवादी मानसिकता आपल्या समाजातली आहे। स्त्रीकडे एक भोग वस्तू म्हणून पाहण्याची दृष्टी ही आपली आहे। लेखिकेने या पुस्तकात अज्ञात राहिलेल्या 2 स्त्रियांची कथा सांगितली आहे। अनुबाई घोरपडे या थोरले बाजीराव यांच्या बहीण होत्या। त्या अत्यंत शूर, हुशार आणि शौर्यवान होत्या। त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वातून सर्वांनीच प्रेरणा घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे राणी दीपाबाई भोसले या व्यंकोजी राजे भोसले यांच्या पत्नी होत्या। त्यांनी 2 भावांमध्ये समेट घडून आणण्याचे फार महत्त्वाचे काम केले होते। त्या काळात त्यांनी पतीला हितोपदेश करण्याची भूमिका स्वीकारली। सुजाताबाईंनी अशा दोन्ही स्त्रियांचे कर्तृत्व उजेडात आणले। तर आपल्या या बंधूंबरोबर लष्करी मोहिमेवर त्या गेलेल्या आहेत। त्यामुळे हे सगळं म्हणजे
घोड्यावर बसणं हे सुद्धा किती अवघड वाटतं, आज आपल्याला सुद्धा वाटतं. पण घोड्यावर बसून त्यावेळेस काय तलवार वगैरे डाव तलवार असेल ते घेऊन युद्धावर जाणं ही साधी गोष्ट नाही. तर अशा प्रकारची ही पराक्रमी व्यक्ती होतीच होती. पण त्या पराक्रमाच्या जोडीला एका संस्थांचा कारभार हा 30-35 वर्षांपेक्षा अधिक काळ अत्यंत उत्तम रीतीने चालवणं ही सुद्धा एक असामान्य अशी गोष्ट त्या काळातली होती. अत्यंत कर्तृत्व संपन्न असं हे पेशवाईतलं व्यक्तिमत्व आहे की ज्याची ओळख आपल्याला नसते दुर्दैवाने, पण या पुस्तकामुळे आता ती ओळख आपल्याला होईल. तर असं हे व्यक्तिमत्व. शेवट जो त्यांच्या आयुष्यातला आहे तो थोडासा दुर्दैवी आहे. तोतया प्रकरण जे आहे त्या तोतया प्रकरणात जरा त्यांची थोडी फसगत झाली. त्यांना तो तोतया खरा वाटत होता आणि तो तोतया खरा वाटत असल्यामुळे जरा काही थोडासा दुर्दैवी प्रसंग ओढवले. तो जो एक शेवटचा अपवाद सोडला आणि त्यांचा मुलगा जो होता नारायण तात्या, तो मुलगा जरा व्यसनी झाला. त्याच्याशी त्यांच्या संबंधात जे तणाव आले तो त्यांच्या आयुष्यातला एक दुर्दैवी असा पुढचा भाग आहे. परंतु तो भाग वगळला तर आज या इथे समोर बसलेल्या ज्या मुली आहेत त्यांनी आणि कोणीही अगदी आपल्यासारख्या सर्वांनीच ज्यांच्या कार्यापासून ज्यांच्या कर्तृत्वापासून प्रेरणा घ्यावी असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व हे मराठ्यांच्या इतिहासातलं अनुभवी हे आहे. दुसरं जे व्यक्तिमत्व यातलं आहे राणी दीपाबाई, या भोसले घराण्यातल्या. पण भोसले घराण्याचे 2 शाखा होत्या. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे. आपल्याला कल्पना असेल की शहाजी राजे हे त्या भागात जास्त काळ राहिले आणि शहाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांनी पुणे स्तूपे जहागिरी जी आहे तिकडे जिजाबाई आणि बाल शिवाजी यांना पाठवलेलं होतं. तिथेच शिवरायांनी आपलं स्वराज्य उभं केलं. पण दुसरी शाखा जी आहे ती जिंजी तंजावर. आणि तिथे शहाजी राजांच्या ज्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई या होत्या, त्या तुकाबाईंचे पुत्र व्यंकोजी यांचं राज्य होतं. आणि दीपाबाई भोसले, राणी दीपाबाई म्हणजे या व्यंकोजींच्या पत्नी. आणि आपल्याला असं दिसेल की व्यंकोजींच्या बाबतीत काय झालेलं आहे की एकीकडे महत्वाकांक्षा होती, तिथले ते राजे बनले, त्या राजेपदाचा मोह त्यांना खूप पडला. खरा अधिकार हा शिवाजी महाराजांचा होता. तो अधिकार नाकारण्याची भूमिका हे घेत होते आणि त्याच्यामुळे जो 2 भावांमध्ये तणाव यायचा तो आला, पराभव स्वीकारावा लागला. पण शिवाजी महाराज पुष्कळ उदारपणे त्यांच्याशी वागलेले आहेत. पण विशेष भाग म्हणजे त्यांच्या पत्नी ज्या इंगळे घराण्यातल्या मूळच्या दीपाबाई यांनी जी त्यावेळेला भूमिका पार पाडली ती अशीच अत्यंत उल्लेखनीय भूमिका. या 2 भावांमध्ये जे वितुष्ट निर्माण होऊ पाहत होतं त्याच्यात समेट घडवून आणणं ही अत्यंत विधायक भूमिका ही दीपाबाईंनी पार पाडली. आणि त्या दृष्टीने म्हणजे त्या काळात सुद्धा आपल्या पतीला हितोपदेश करण्याची भूमिका त्यांची होती. त्यांनी आपल्या पतीला समजावून सांगितलं की तुम्ही असं वागू नका आणि सहकार्याची भूमिका घ्या. हे त्या बरोबरीने त्यांनी त्यांना समजावलं. आणि अत्यंत विधायक अशी भूमिका जी त्यांनी घेतली, म्हणजे ही भूमिका इतकी विधायक होती आणि त्यांच्यामधली जी परिपक्वता होती, राजकीय परिपक्वता, ही इतकी उत्तम दर्जाची होती की स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांचं कौतुक करून त्यांना काही प्रदेश हे जहागीर म्हणून दिले. याच्यापेक्षा आणखी काय पुरस्कार असू शकतो. तेव्हा अशा प्रकारचं हे दीपाबाईंचं व्यक्तिमत्व. या दोन्ही स्त्रिया ज्या आहेत यांचं कर्तृत्व आज या पुस्तकामुळे उजेडात आलेलं आहे. संदीप नुलकर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासातील 2 वीरगाथा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, ज्यातून समाजातील अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळू शकेल. द एम्पॉवर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मुलींच्या पालकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे हे आमचे ध्येय आहे. इतिहासातील वीर स्त्रियांच्या गोष्टी
त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा ठेवून संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे, असेही ते म्हणाले. नमस्कार, माझं नाव संदीप मुलकर. दी एम्पॉवर हर फाउंडेशनचा मी संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त आहे. आजचा कार्यक्रम होता पुस्तक प्रकाशनाचा. विस्मृत वीरांगना असं स्वर्गीय सुजाताबाई भागवत यांनी लिहिलेलं इतिहासाचं पुस्तक होतं, जे राणी दीपाबाई आणि अनुबाई घोरपडे यांच्यावरचं पुस्तक आहे हे. आणि ते आपल्या संस्थेच्या तर्फे प्रकाशित करण्यात आलं आज डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते. संस्थेच्या मार्फत हे प्रकाशित करण्यामागचं प्रमुख कारण असं होतं की या इतिहासातल्या काही वीरगाथा आहेत आणि एम्पॉवर हर ही संस्थासुद्धा मुलींसाठी काम करते. त्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीतनं हे पुस्तक संस्थेतर्फे छापण्याचा आम्ही निर्णय घेतला. हे खरं तर माझ्या आजे सासूबाईंनी लिहिलेलं पुस्तक होतं. सुजाताबाई भागवत यांना 1999 साली महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता आणि त्या जाण्यापूर्वी त्यांनी हे पुस्तक लिहून ठेवलं होतं. त्याच्या हस्तलिखित प्रती त्यांच्याकडे होत्या. त्या सापडायला काही वर्ष गेली. त्या सापडल्यानंतर सासूबाईंच्या मनात होतं की हे प्रकाशित व्हावं पुस्तक, पण सासऱ्यांच्या तब्येतीमुळे काही कारणांमुळे ते जरा मागे पडत गेलं आणि मग सासरे गेल्यानंतर आज ते थोडं काम हाती घेऊन आम्ही गेल्या 2-3 महिन्यात ते पूर्ण केलं आणि आज या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्याचं प्रकाशन झालं. ह्याची विक्री म्हणजे हे ॲमेझॉनवर तर उपलब्ध असेल काही दिवसांमध्ये, पण प्रामुख्याने हे सर्व साधारणतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींसाठी हे पुस्तक मोफत दिलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी आमच्याशीच संपर्क साधावा लागेल. संस्थेच्या संकेतस्थळावर आमचा नंबर आहे, तिथे मेल लिहून किंवा फोन करून पुस्तकाची प्रत मिळू शकेल. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.